परिचय द्या. जय गुरु. मी डॉक्टर रामेश्वर बरगट. आज या ग्रामजयंती प्रीत्यर्थ वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती अर्थात ग्रामजयंती आणि त्या ग्रामजयंती प्रीत्यर्थ ठिकठिकाणी घरोघरी ग्रामजयंती दिसत आहे. त्या अनुषंगाने आम्ही सुद्धा कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे घरात ध्यानापासून तर आज सायंकाळपर्यंत घरीच ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि ग्रामगीतेचं एक पंचक आम्ही वाचन करून राहिलेलो आहोत गेल्या 3-4 दिवसापासून. आज अवतार कार्य 37वा अध्याय जो आहे त्या अध्यायाचं आज वाचन सायंकाळी आम्ही करणार आहे. सज्जनांनो, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या या संपूर्ण अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ स्थापन करून संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या विषयातून जनजागृती करून खऱ्या अर्थानं राष्ट्रधर्म जागवलेला आहे. राष्ट्रसंतांचा राष्ट्रधर्म हा आजच्या या कार्यक्रमाचा विषय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. कारण महाराज हयात असताना काही गुरुदेव सेवा मंडळाची सेवक मंडळी महाराजांकडे गेली आणि त्यांना म्हणू लागली की बाबाजी, आम्ही तुमचा वाढदिवस साजरा करतो. तेव्हाच महाराजांनी सांगितलं की माझा वाढदिवस किंवा कुठलाही कार्यक्रम वैयक्तिक साजरा न करता हा दिवस गावाचा साजरा करा, जयंती करा. म्हणून ग्रामजयंती ही साजरी करण्याचं ठरलं. परंतु काही लोकांनी अजून प्रश्न उपस्थित केला की ग्रामजयंती म्हणजे नेमकं काय करायचं. मग महाराजांनी उदाहरण दिलं की ज्याप्रमाणे लहान मुलाचा वाढदिवस आपण त्याचे नवीन कपडे घालतो, त्याला आंघोळ करून आपलं घर स्वच्छ करून घरी रांगोळी आणि घरसुद्धा स्वच्छ करून त्याचा वाढदिवस साजरा करतो, त्याला गोडधोड खाऊ घालतो, त्याचप्रमाणे आपलं गाव स्वच्छ करावं. आदल्या दिवशी ग्रामसफाई करायची. त्याच्यानंतर सर्वांना सांगून ठेवायचं की दुसऱ्या दिवशी रामधून गाव संत महापुरुषांचे फोटो ठेवून रांगोळ्या काढून ठिकठिकाणी या रामधूनचं स्वागत व्हावं आणि संपूर्ण गावातून रामधून निघाल्यानंतर त्या रामधूनचा समारोप प्रतिष्ठित आपल्या गावातील सरपंच असतील, ग्रामसेवक असतील किंवा अजून काही समाजसेवक असतील त्यांच्या माध्यमातून त्या ग्रामजयंतीचा समारोप किंवा रामधूनचा समारोप त्यांच्या आपल्या गावाचा उद्धार करण्याच्या दृष्टीनं 2 शब्द बोलून ही ग्रामजयंती साजरी करावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामजयंती हा उत्सव जो आहे हा राष्ट्रकार्याच्या दृष्टीनं आणि आपल्या गावापासून सुरुवात. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंग तावदशा येईल देशा. म्हणून आपला गाव हा मूळ देशाचा पाया आहे आणि तो जर व्यवस्थित असला तर देश आपला व्यवस्थित राहू शकतो. आणि म्हणून गावामध्ये ज्या काही अडचणी असतात, गावामध्ये ज्या ज्या अडचणी किंवा जे काही अशिक्षित लोकांच्यामुळे काही गोष्टी फैलवल्या जातात, त्या गोष्टी अंधश्रद्धा असेल, व्यसनाधीनता असेल, अज्ञान असेल किंवा जे अशिक्षित लोक असतील, या लोकांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे अंधश्रद्धेनं काही विकृती निर्माण झालेल्या असतात. त्या विकृतीचं निर्मूलन करण्यासाठी महाराजांनी काही त्यांच्या बारकाव्यानिशी ग्रामगीतेमध्ये संपूर्ण असा उल्लेख केलेला वेगवेगळे अध्याय लिहून महाराजांनी ही ग्रामगीता संपूर्ण आपल्या देशाची एक गुरुकिल्लीच आहे. देश सुधारणावादी कसा बनेल, परिवर्तनवादी कसा बनेल, आपलं गाव सुंदर कसं होईल, आदर्श कसं होईल, या दृष्टिकोनातून संपूर्ण अध्याय 41 अध्याय ग्रामगीतेमध्ये घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 5 पंचक घेतले. 5 पंचक घेऊन कोण्या देवाचे किंवा बुवाबाजीचे नाही आहेत, तर हे आपल्या गावातील जे काही विकृती असतील त्याच्यावरचं जे काही आपण रस्ते काढण्याचं काम महाराजांनी केलेलं आहे. म्हणजे मार्ग काढून प्रत्येक गोष्टीला सुधारणा करून टाकलेली आहे. अंधश्रद्धा असेल, लोकांना प्रबोधन करून अंधश्रद्धा निर्मूलन केलं. व्यसनाधीनता असेल, ज्याच्यामुळे लोकांचं आरोग्य बिघडते,
वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी निर्माण होतात. ह्या व्याधीचं निर्मूलन व्हावं, व्यसनाधीनता बंद व्हावी या दृष्टिकोनातून लोकांना भजनाच्या माध्यमातून प्रबोधन करून ही व्यसनाधीनता दूर केली आणि अंधश्रद्धा दूर केली. त्यामुळे गावामध्ये अनेक गोष्टीची जनजागृती होऊन गाव सुधारण्याकडे लोकांचा कल निर्माण झाला आणि अनेक लोक त्यामध्ये हिरिरीनं भाग घेऊ लागले आणि आपला गाव सुधारणं म्हणजे एक प्रकारचं देशाची सेवाच आहे. ही देशाची सेवा करताना पुन्हा महाराजांनी साधारणतः स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1943 मध्ये अकोला या शहरामध्ये त्या काळामध्ये राजेश्वर मंदिरामध्ये चातुर्मास्य घेतला आणि त्या चातुर्मास्यामध्ये शेकडो असे सेवक तयार केले आणि त्या सेवकांना पहाटेपासून सामुदायिक व्यायाम, लाठीकाठी, मल्लखांब, अनेक प्रकारच्या कसरती, त्याचप्रमाणे थोरांचे चरित्र, संतांचे चरित्र अशा प्रकारचा अभ्यासक्रम त्यांना देऊन आणि राष्ट्रहित कसं जोपासायचं, धर्म कसा जागृत करायचा, ह्या लोकांना शिक्षण देऊन शेकडो विद्यार्थी असे तयार केलेले आहेत. म्हणून राष्ट्रसंतांची खऱ्या अर्थानं राष्ट्रधर्म जो आहे हा राष्ट्रधर्म शेतकऱ्यापासून आपला गाव झाडणारा भंगी असेल, मजूर असेल, अनेक प्रकारचे ठिकठिकाणी काम करणारी मंडळी असतील, गरीब किंवा झाडीपट्टीतली मंडळी असेल, या सर्वांना जागृत करण्याचं काम महाराजांनी केलं आणि त्यांच्यामधली जी काही दुर्गुणता असेल ती दुर्गुणता त्याचं निर्मूलन करून त्याचं उच्चाटन करून महाराजांनी हा आयुष्यभर प्रयत्न केला. सज्जनांनो, प्रत्येक महाराजांच्या साहित्यामध्ये आपल्या देश कार्याच्या दृष्टीनं महाराजांनी वर्णन केलेलं आहे. साधारणतः राष्ट्रीय भजनावली महाराजांच्या अनेक आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रभाषा महाराजांना अत्यंत आवश्यक वाटली, कारण राष्ट्रभाषा हिंदी असल्यामुळे अनेक राज्यामध्ये या भजनाचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो, लोकांना भाषा समजू शकते. म्हणून महाराजांनी त्या काळामध्ये हिंदीचे साधारणतः 2,000 ते 3,000 भजनं महाराजांनी लिहिलेले आहेत. एकूण साधारणतः 6,000 भजनं लिहिलेले आहेत आणि या भजनाचे विषय सुद्धा असेच होते की आपला गाव, व्यसनाधीनता असेल, दारूबंदी असेल, महिलांचे प्रश्न असतील, महिलोन्नती आहे, मजुरांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, असे अनेक प्रकारचे ज्या काही योजना आहेत, या योजनांचा जो काही याच्यामध्ये बारीक वर्णन महाराजांनी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये निर्माण होणारे जे काही विकृत गोष्टी असतात, प्रत्येक कार्यकर्ता जो असतो त्या कार्यकर्त्याच्या समोर काही अडचणी निर्माण होतात आणि त्या अडचणीवर मात करण्याचं काम महाराजांनी ग्रामगीतेमध्ये अनेक ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. कारण एक सुधारणा करायची म्हटलं की एखाद दोन ठिकाणी त्याला अडचणी निर्माण होतात, कुठेतरी अडथळे निर्माण होतात आणि ते अडथळे निर्माण करण्याचं काम सुद्धा ते लिहून ठेवलेलं आहे महाराजांनी की त्याच्यावर उपाय काय आहे. म्हणून महाराज म्हणतात की गावागावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे. या पवित्र अशा ग्रामजयंतीच्या दिवशी महाराजांनी हा संकल्प त्यावेळी देऊन ठेवलेला आणि आज मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी मंडळाची कार्यकर्ता मंडळी कामाला लागलेली आहे. सज्जनांनो, आज आपल्या देशात एक संकट आलेलं आहे, परंतु त्याही काळामध्ये महाराजांनी लहर की बरखामध्ये लिहून ठेवलेलं आहे की कित्येक लोक अशा बिमारीनं मरतील, काही लोक एक आग लागून मरतील, काही लोक खूप वादळ येईल त्यानं मरतील. अशा प्रकारचं वर्णन लहर के बरखेमध्ये महाराजांनी दिलेलं आहे आणि भजनामध्ये सुद्धा महाराजांनी म्हटलेलं आहे की काही ठिकाणी डाके सुद्धा पडतील. म्हणून अशा या संकटाला न घाबरता त्याच्यावर मात कशी करायची, कारण आपल्या देशामध्ये आयुर्वेद हा फार मोठा एक उपचार त्या काळापासून, वेद काळापासून आपल्या देशामध्ये आहे, तोही एक मोठा परिणाम आपल्या देशामध्ये पडलेला आहे. महाराजांनी त्या काळामध्ये गुरुकुंज मोजरीमध्ये अखिल भारतीय आयुर्वेद परिषद घेतली होती, एक संमेलन घेतलं आणि आयुर्वेदाचं सुद्धा ज्ञान, कारण गुरुकुंज मोजरीमध्ये आश्रमाच्या माध्यमातून
आयुर्वेद महाविद्यालय सुद्धा आहे. म्हणून अशा काही जे काही आजार येतात त्या आजारावर सुद्धा महाराजांनी प्रकाश टाकला, त्याच्यावर योजना निर्माण केली. कॉलेज आज त्या ठिकाणी उभा आहे आणि त्या माध्यमातून विविध औषधा निर्माण होतात. त्याचप्रमाणे महाराज अष्टांग योगी होते. अष्ट पैलू व्यक्तिमत्व असल्यामुळे कोणी महाराजांना पैलवान सुद्धा म्हणत. वेगवेगळ्या नजरेतून महाराजांची एक प्रतिमा वेगवेगळ्या पद्धतीची होती. वेगवेगळी काम करण्याची पद्धती म्हणजे सर्वांगीण असा उद्देश महाराजांचा होता. या देशामध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रधर्म जागवायचा असेल तर या देशातल्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्वप्रथम दूर करून या देशाचं उच्चाटन करायचं आहे. या देशाला परिवर्तनवादी बनवायचं आहे. म्हणून महाराजांनी गावखेड्यापासून तर संपूर्ण देश पातळीवर या विचाराचा मोठ्या प्रमाणात प्रचार केलेला आहे. प्रत्येक दिवशी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दोन ठिकाणी कार्यक्रम घेत होते आणि 1968 पर्यंत साधारणतः 1925 पासून तर 1968 पर्यंत महाराजांना कुठल्याही प्रकारची उसंत नव्हती. महाराज पायाला भिगरी लावून संपूर्ण देश दौरे करत होते. महाराजांना अनेक लोक मानत असताना सुद्धा, कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महाराजांनी अनेक चिमूर, आष्टी, यावली या ठिकाणी इंग्रज सरकारच्या विरोधात लढा दिला. 1942ला भारत छोडो आंदोलन हे महाराजांनी राबवून या चिमूर, आष्टी आणि यावली शहीद अशा ठिकाणी महाराजांनी इंग्रजांच्या समोर लढा देऊन महाराजांनी लोकांना पूर्ण स्फूर्ती आणून दिली आणि अनेक लोक त्यामध्ये शहीद सुद्धा झाले. म्हणून महाराजांचं जन्मगाव जे आहे यावली शहीद म्हणतात, त्या ठिकाणी सुद्धा बरेचसे गुरुदेव शिवा मंडळाचे सेवक शहीद झाले. त्याचप्रमाणे आष्टी शहीद या ठिकाणी सुद्धा अनेक लोक शहीद झाले. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हे कार्य खऱ्या अर्थानं राष्ट्रीय कार्य करत असताना अनेक ठिकाणी महाराजांनी राष्ट्रीय भजनावलीमधले भजनं गाऊन हजारो लोक जमवण्याचं काम करत होते आणि इंग्रजांनी ते महाराजांचं निरीक्षण करून महाराजांना 4 महिने जेल सुद्धा केली. नागपूर आणि रायपूरच्या जेलमध्ये साधारणतः 4 महिने महाराज होते. परंतु महाराज जेलमध्ये असून सुद्धा महाराजांनी अनेक पत्रव्यवहार केले, काही लेख लिहिले, काही बातम्या ज्या असतात त्या बातम्या सुद्धा प्रसारित केल्या. म्हणून राष्ट्रीय कार्य करताना खऱ्या अर्थानं राष्ट्रयोद्धा कसा असावा तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांकडे पाहिले जाते. कारण राष्ट्रधर्म आज सुद्धा अनेक लोक सांगून राहिलेले आहेत. परंतु हे काम करत असताना सत्तेचा मोह न ठेवता हे राष्ट्रीय कार्य केलं पाहिजे. राष्ट्रीय कार्याची सुरुवात महाराजांनी माझा देशाची माझा धर्म, माझा देशाची माझा देव अशा प्रकारची संकल्पना मांडून या गावापासून सुरुवात करून राष्ट्रीय कामामध्ये किंवा या कार्यामध्ये सक्रिय रूपाने हिरिरीनं भाग घेऊन मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय कार्य केलेलं आहे. सज्जनांनो, वेगवेगळ्या या विषयाच्या मध्ये अनेक असे शेकडो विषय महाराजांनी हाताळलेले आहेत, ते राबवलेले आहेत. ग्राम स्वच्छता असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, छोट्या ठिकाणी सुद्धा भाजीपाला लावण्याची व्यवस्था असेल, असे सर्व बारीकात बारीक कामं महाराजांनी लोकांना शिकवलेले आहेत. आपल्या या भारत देशामध्ये अनेक लोकांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला, परंतु ती स्वातंत्र्य चळवळ खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं राबवायची ती पद्धत महाराजांची वेगळीच होती. म्हणून ही सर्व स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये साधारणतः 41 पासून हा संग्रामाचा पूर्वतयारी महाराजांनी सुरू केली. 1947 कारण 1936 मध्ये महात्मा गांधी सेवाग्राममध्ये असताना महात्मा गांधींना सुद्धा काही लोकांनी काही खोट्या गोष्टी सांगितलं होतं की कोणीतरी तुकडोजी महाराज बुवाबाजी करून शेकडो लोकांना जमवत आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगून चमत्काराच्या गोष्टी सांगत आहेत. म्हणून महात्मा गांधींना काहीतरी एक शंका आली आणि महाराजांनी प्रत्यक्ष बोलावून घेतलं
राष्ट्रसंतांना आणि त्यांच्या चेहऱ्याकडे त्यावेळेला महात्मा गांधींचं मौन होतं. महाराजांना त्यांनी सूचना केली, खुणावलं की बाजूला तुम्ही थांबून जा, कारण तेव्हा जे काही भेटीला येणारी मंडळी होती ती पाठीवर लेखणी लिहून आपला महात्मा गांधींसोबत चर्चा करायची 2-2 मिनिट. आणि महाराजांना चक्क 1 महिना ठेवून घेतलेला आहे. त्यावेळेला कस्तुरबा गांधी सुद्धा सेवाग्राम आश्रममध्ये होत्या आणि महाराजांना प्रार्थना, सामुदायिक प्रार्थना, भजनं असे अनेक रचना महाराजांनी केल्या होत्या. आणि कस्तुरबा गांधींना त्यांनी 1 महिनाभर राष्ट्रीय भजनं सुद्धा शिकवलेले आहेत. म्हणून महात्मा गांधींना सुद्धा एक अचंबा वाटला की हा महापुरुष लोकांनी सांगितलं त्याप्रमाणे नाही. म्हणून एक वेळ तर गांधीजींचं मौन सुरूच होतं आणि तेव्हा गांधीजींचा आग्रह होता की एक भजन तुम्ही म्हटलं पाहिजे. म्हणून महाराजांनी एक भजन म्हटलं, किस्मत से राम मिला. या भजनामुळे काय झालं की गांधीजींना मोह आवरला नाही. महाराजांचं भजन संपल्यानंतर सुद्धा गांधीजी म्हणत होते, वा क्या बात आहे और गाव. म्हणजे महात्मा गांधींचं मौन तुटलं असं म्हणून ही ताकद त्या शब्दांमध्ये महाराजांच्या होती. म्हणून महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की मी साहित्य जे शिकलेलं आहोत, हे साहित्य मी कोण्या पुस्तकातून न शिकता आमच्या या जनमानसातूनच हे साहित्य शिकलेलं आहोत. या साहित्याची परिभाषा करताना, जनमानसात काम करत असताना वेगवेगळ्या ज्या अडचणी समाजातल्या आहेत, सामाजिक असो, राष्ट्रीय असो, धार्मिक असो, सर्व प्रकारचं विवेचन ग्रामगीतेच्या संपूर्ण या 41 अध्यायामध्ये महाराजांनी केलेलं आहे. मग जन्मापासून तर मृत्यूपर्यंत, मृत्यूच्या नंतरही अशा प्रकारचं महाराजांनी वर्णन केलेलं आहे. सज्जनांनो, महाराजांचा राष्ट्रधर्म हा असा पद्धतीचा होता की संपूर्ण देश कसा सुजलाम सुफलाम होईल. आपल्याला 1947 मध्ये राज्य मिळालं, भारत स्वतंत्र झाला, परंतु या देशाचं स्वराज्याचं सुराज्यामध्ये रूपांतर कसं होईल, म्हणजे आपल्या देशामध्ये रामराज्य कसं होईल, कोणी दुःखी नसावा, कोणी पापी नसावा, अशा पद्धतीचं एक संकल्पना महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेली आहे. म्हणून आमच्या या देशामध्ये संपूर्ण राष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी संपूर्ण समाज परिवर्तन व्हावा आणि तो समाज करत असताना वर्णव्यवस्था आपल्या या देशामध्ये आहे. विविध जाती पंथ संप्रदायाचा हा देश असल्यामुळे प्रार्थना पद्धती, उपासना पद्धती सुद्धा वेगवेगळ्या आहेत. महाराजांनी 1943 साली अकोल्यामध्येच या आरती मंडळाचं विसर्जन करून गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली, सामुदायिक प्रार्थना सुरू केली. आणि सामुदायिक प्रार्थना सुरू करत असताना 8ही कडव्यामध्ये सर्व धर्म कसे एका ठिकाणी एकवटून बसतील, एका सतरंजीवर येऊन बसतील आणि हय प्रार्थना गुरुदेव से स्वर्ग सम संसारो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहारो, अशा प्रकारचं प्रत्येक सामुदायिक प्रार्थना असेल, ध्यान असेल, भजनं असतील, या संपूर्ण साहित्यामध्ये महाराजांच्या राष्ट्रधर्म महाराजांनी त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. कारण माझा देश व्यवस्थित असेल तर माझ्या देशातील देव सुद्धा व्यवस्थित राहतील, माझ्या देशातील जनता सुद्धा व्यवस्थित राहील. आणि ही ग्रामगीता 1955 मध्ये 1000 ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी या ग्रामगीतेचं विवेचन करण्यात आलं, विमोचन केलं आणि संपूर्ण ठिकाणी या ग्रामगीता प्रसारित झाल्या. आणि या ग्रामगीतेचा इतका प्रचार व्हायला लागला की खऱ्या अर्थानं आजही कलेक्टर असो, राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो, पूर्ण शासकीय यंत्रणा असो, की आजच्या ज्या काही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असतील, राष्ट्रसेवा आयोगाच्या परीक्षा असतील, संपूर्ण या परीक्षेला या ग्रामगीतेचा अभ्यासक्रम लागू होत असतो. म्हणून ही ग्रामगीता लहानपणापासून तर म्हाताऱ्यापर्यंत ही आवश्यक आहे. या संपूर्ण साहित्यामध्ये महाराजांच्या राष्ट्रधर्म महाराजांनी सांगितलेला आहे आणि वरपांगी राष्ट्रधर्म सांगितला नाही. खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलवर किंवा पूर्ण गावाचे गावं महाराजांनी पायी हे करून, पायी चालून सुद्धा अनेक ठिकाणी पदयात्रा करून सुद्धा महाराजांनी, कारण
विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली होती आणि त्यावेळेला त्यांना अल्पशा असा प्रतिसाद मिळत होता. परंतु महाराजांना त्यांनी विनंती केली की भूदान चळवळीमध्ये जे काही श्रीमंत लोक असतील त्यांच्याकडे पुष्कळ जमीन असते, त्यांनी जर आपल्याला काही जमीन भूदानमध्ये दान केली तर गरीबवंतांना आपल्याला ती दान करता येते. म्हणून महाराजांनी 11 दिवसामध्ये 11,000 एकर जमीन त्या भूदानामध्ये मिळवून दिलेली आहे. कारण महाराजांना मानणारा एक मोठा वर्ग या देशामध्ये तयार झाला होता. कारण महाराजांचा जो काही राष्ट्रधर्म होता हा आत आणि बाहेर एकच होता. राष्ट्रधर्म करत असताना त्याच्यामध्ये मग धार्मिक उपासनेपासून तर संपूर्ण विविध जाती पंथ संप्रदायाच्या वेगवेगळ्या चाली रीती, सण, उत्सव, यात्रा, मेळे संपूर्ण या गोष्टीचा विचार करून ग्रामगीतेमध्ये वर्णन केलं आणि या राष्ट्राला उन्नत करण्यासाठी हा संपूर्ण समाज एक कसा होईल म्हणून आपल्या या स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना ते कुठेतरी व्यवस्थित वाटलं. महाराजांची स्वातंत्र्यपूर्व चळवळ सुद्धा खूप प्रभावी ठरली आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा महाराजांना भेटण्याचा मोह आवरला नाही. ते गुरुकुंज मोजरीला आले आणि साधारणतः स्वातंत्र्यानंतर सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा 1962 मध्ये चीनचं युद्ध, चीननं आपल्या देशावर आक्रमण केलं, चीनचं जे सैन्य होतं ते सैन्य आपल्या सीमेवर आणून ठेवलं आणि आक्रमण करण्याचं एक मोठं वातावरण निर्माण केलं होतं. परंतु आपले जे भारतीय सैनिक होते हे सैनिक त्यांचं जी मानसिकता होती ही एकदम खचून गेली होती. म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक तुकडोजी बुवा म्हणून संत आहेत, त्यांची जे भजनं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गाजले आणि हजारो लाखो लोक त्यांच्या सभेमध्ये जमत होते आणि इंग्रजांनी त्यांना पकडून नेलं होतं, त्यांना जेल झाली, परंतु ते प्रभावी आहेत. त्यांना जर आपण या ठिकाणी आणलं तर आपले सैनिक निश्चितच ते प्रभावित होऊन जातील आणि कोणी सोडून जाणार नाही. पण सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरूंचा सुद्धा विश्वास बसत नव्हता, परंतु डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना जे संरक्षण मंत्री होते यशवंतराव चव्हाण त्यावेळेसचे, त्यांना आणि वसंतराव नाईक यांना जबाबदारी दिली की आपल्या वराडात कोणीतरी तुकडोजी महाराज आहेत, त्यांना तुम्ही घेऊन यासाठी सांगितलं, पाचारण केलं आणि चीनच्या सीमेवर म्हणजे सिलिगुडी, दार्जिलिंग या भागामध्ये एक मोठा तळ ठोकला होता आपल्या भारतीय सैनिकांनी आणि त्या ठिकाणी नागपूरवरून विमानानं त्यांना तिथं घेऊन गेले आणि महाराजांनी त्या ठिकाणी भाषण दिलं. साधारणतः 4 लाख सैनिक त्या ठिकाणी आपलं भारताचं होतं आणि महाराजांनी भाषण केलं. त्याचप्रमाणे तिथं भजन सुद्धा केलं, खंजिरी वाजवून दणाणून सोडलं आणि सर्वांना अशी स्फूर्ती निर्माण झाली. सर्व सैनिक असे भारावून गेले आणि राष्ट्रधर्म त्यांच्यामध्ये जागृत करण्याचं काम सुद्धा महाराजांनी केलं. अरे तैयार हो जाओ, आओ चीनियो मैदान में देखो हिंद का हात, अशा प्रकारचं भजन महाराजांनी म्हटलं आणि स्फूर्ती निर्माण केली. संपूर्ण सैन्य 1962 मध्ये जेव्हा युद्ध झालं तेव्हा आपण भारत जिंकला आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेस आपले पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांचा विश्वास बसला आणि गुरुकुंज मोजरीमध्ये त्यानंतर अनेक लोक येऊन गेले. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे राष्ट्रपती असताना सुद्धा 3 वेळ येऊन गेले. पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा आले, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, त्याच्यानंतर लाल इंदिरा गांधी, हे सर्व मंडळी गुरुकुंज मोजरीमध्ये एक नाही तर 2-2 वेळ गुरुकुंजाला भेट देऊन गेले. त्या ठिकाणी सामुदायिक प्रार्थना केली, मानवता मंदिर सुद्धा पाहिलं. संपूर्ण महाराजांच्या योजना ज्या आहेत सर्व धर्म प्रार्थनेच्या सर्व योजना त्या ठिकाणी पाहण्यात आल्या, सगळे विभाग पाहिलेले आहेत आणि म्हणून हा एक मोठा प्रभाव या देशामध्ये निर्माण करण्याचं काम, राष्ट्रधर्म जागृत करण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मोठ्या प्रमाणावर केलं. परंतु त्यामध्ये एकच खंत आहे की या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सर्वात मोठा भाग महाराजांनी सांभाळला असताना
राष्ट्रयोद्धा प्रचंड प्रमाणात असताना महाराजांची स्वातंत्र्य चळवळीमध्ये कुठेही नोंद नाही, म्हणून अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून या राष्ट्रयोद्ध्याला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून आमची काही मंडळी महाराजांना भारतरत्न सुद्धा मिळावं यासाठी झटत आहेत। आणि खऱ्या अर्थानं महाराजांना भारतरत्न जर मिळालं तर खऱ्या अर्थानं पूर्ण राष्ट्रभर आपल्या या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी जयंती ही माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही। खऱ्या अर्थानं ती चळवळ किंवा महाराजांचं कार्य, महाराजांचं साहित्य सर्व स्तरावर जाण्याचं काम त्या माध्यमातून होईल। कारण या फक्त 4 वर्ग शिकलेले 1955 मध्ये जेव्हा जपानचं निमंत्रण आणि महाराज जपानला गेले, हर देश में तू हर भेष में तू तेरे नाम अनेक तू एक ही है, हे भजन म्हटल्यानंतर वन्स मोर त्या ठिकाणी आलेले होते। भाषेचं काम सुद्धा करणारी मंडळी होती। त्यावेळेला पूज्य तुकाराम दादा त्यांच्या सोबत होते। तुकाराम दादांना सुद्धा इंग्लिश आणि तुकाराम दादा आणि महाराज त्या ठिकाणी छोट्या छोट्या देशांना सुद्धा त्यांनी भेटी दिल्या आणि 1 महिन्याचा दौरा त्या ठिकाणी झाला। 35 ते 40 देशाची धर्म परिषद त्या ठिकाणी जागतिक परिषद भरली आणि त्या जागतिक परिषदेचा त्यामध्ये भगवान गौतम बुद्धाचा विषय त्या वाईट वाटलं। महाराजांनी त्या ठिकाणी विनंती केली की हा भगवान गौतम बुद्धाचा विषय जर या परिषदेमध्ये घेतला नाही तर मी ही परिषद सोडून जाईल। मग त्या ठिकाणी तो विषय घेतला आणि महाराज त्या परिषदेचे अध्यक्ष म्हणून नेमल्या गेले। खऱ्या अर्थानं सज्जनांनो, 4 वर्ग शिकलेले वंदनीय महाराज कोण्या पातळीची ज्या महाराजांचा होता त्यांचं तत्व यावरून आपल्याला आजही बरीच मंडळी त्या ठिकाणी गुरुकुल मोजरी हे स्थळ स्फूर्ती स्थळ आश्रम निर्माण केला। स्फूर्ती स्थळामधून ठिकाणी कुठलेही बुवाबाजी नाहीये, नाहीये, फुले, अक्षद्या, माळा, टिळे, प्रसाद अशा प्रकारची दुकानं नाही आहेत। त्या ठिकाणी फक्त पुस्तकाचे दुकानं आहेत आणि ते पुस्तक पूर्ण राष्ट्रीय भावनेनं भारावलेला पूर्ण साहित्य महाराजांनी लिहिलेलं आहे। आणि हे साहित्य घाईघाई महाराज अनेक ठिकाणी त्या ठिकाणचा प्रसंग पाहून भजनाची रचना करत होते आणि आमचे साहित्यरत्न सुदामदादा सावरकर यांनी हे संपूर्ण साहित्य लिहिलेलं आहे। म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जो राष्ट्रधर्म आहे हा लहान मुलापासून तर संपूर्ण म्हाताऱ्यापर्यंत समजेल अशा प्रकारचा, गावगाड्यापासून तर शहरापर्यंत अनेक लोकांचा भ्रम आहे की ही ग्रामगीता म्हणजे गावाची किंवा खेड्याची, परंतु लोकांनी कसं वागावं, कसं आपली उपासना असते त्या उपासनेला कसं बसायचं, कसं उठायचं, आपले जोड्या चपला कुठे ठेवायच्या, हे जर याची अक्कल नसेल तर त्याला देवाची उपासना सुद्धा किंवा जी काही आपण उपासना करतो आपल्या संपूर्ण या शांतीसाठी या उपासना करण्याचा अधिकार सुद्धा होणार नाही। म्हणून महाराजांनी आपापले जोडे शिस्तीत लाईनला लावण्याची सुद्धा पद्धती त्यावेळेला लावून दिलेली आहे। त्यावेळेला राष्ट्रधर्माचे अनेक शिबिरं महाराजांनी गुरुकुल मोजरी, त्याच्यानंतर आष्टी, यावली या ठिकाणी महाराजांनी घेतले। अनेक ठिकाणी गोंडवाडा या ठिकाणी सुद्धा शिबिरं घेतले आणि अनेक विद्यार्थी त्यामधून घडलेले आहेत। आज सुद्धा त्या शिबिरामधली अनेक मंडळी आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी असतील, त्यामध्ये जनार्दनजी बोलते मंडळी, आमचे केशवदास रामटेके दादा आहेत, जे राष्ट्रधर्म जे शिबिर झालं होतं दासटेकडीवरती त्याचे शिक्षक म्हणून केशवदास रामटेके गुरुजी आहेत। शामराव दादा मोकोदम त्यावेळेला ज्यांनी ही भगवी टोपीची निर्मिती महाराजांना संकल्पना सांगितली ही शामराव दादा मोकोदम प्रचार भीष्म म्हणून समजल्या जातात। ही सर्व मंडळी महाराजांच्या सोबत अतिशय हिरिरीनं भाग घेऊन हे राष्ट्र धर्माचं काम केलं। तुकारामदादा गीताचार्यांनी ग्रामसभा आमच्या गावाची जल
जंगल, जमीन ह्या तिन्हीवर गावाचा ताबा असतो आणि ती आपल्या गावाच्या विकासासाठी उपयोगात आली पाहिजे. आमच्या गावातले मंदिरं असतील, त्या मंदिराचा सुद्धा जी शेती असेल, जो पैसा असेल, त्या पैशाची विल्हेवाट गावाच्या विकासासाठी व्हावा. ही सर्व योजना या ग्रामगीतीच्या दादांनी राबवली. फार मोठं काम आमच्या या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून, या सेवकांच्या माध्यमातून हजारो शाखा, महाराजांना 25,000 शाखा, त्याच्यानंतर महाराजांनंतर 40,000 शाखा झाल्या. आज तर लाखो शाखा गुरुदेव सेवा मंडळाच्या काम करत आहेत. म्हणून हा राष्ट्रधर्म जागृत करण्याचं काम कुठे गवगवा नाही, कुठे बडेजाव नाही आहे, कोणतं राजकारण नाही, कोणता पक्ष नाही आहे. म्हणून हे सर्व काम स्वतःच्या खर्चाने आमची सर्व गुरुदेव सेवा मंडळाची मंडळी करून राहिलेली आहे. कुठे त्याचा बडेजाव नसतो. म्हणून आज कोरोनासारखी परिस्थिती जरी उद्भवली तरी याही परिस्थितीमध्ये आमच्या गुरुदेव सेवकांनी अनेक ठिकाणी गोरगरिबांना अन्नदान करण्याचं काम केलं. अनेक ठिकाणी मुख्यमंत्री निधीमध्ये निधी जमा करून देण्याचं काम केलं. आणि बाहेर न निघून ही ग्रामजयंती मोठ्या प्रमाणावर या संपूर्ण भारतभर जिथं जिथं मंडळाचे कार्यकर्ता मंडळी असतील त्या ठिकाणी ही ग्रामजयंती साजरी होत आहे. म्हणून आपल्या या आरोग्यासाठी, या कोरोनासारखा आजार पडून लावण्यासाठी आपण सज्ज असलो पाहिजे. म्हणून घरीच थांबून सुरक्षित आपलं जीवन राहिलं पाहिजे. म्हणून आपण राष्ट्रसंतांचा जो विचार आहे, हा विचार आपल्या जनमानसामध्ये सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून असो, की अजून राष्ट्रवंदनेच्या माध्यमातून असो, रामधूनच्या माध्यमातून असो, भजनाच्या माध्यमातून असो, की व्याख्यानाच्या माध्यमातून असो, अशा प्रकारची अनेक मंडळी यामध्ये, युवा मंडळी जोडल्या गेली पाहिजे, याच्यामध्ये सामील झाले पाहिजे. आम्ही अकोला या ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन गेल्या 7 वर्षापासून घेऊन राहिलेलं आहे. यामध्ये अनेक शासकीय, निमशासकीय, प्राध्यापक, डॉक्टर, अनेक प्रकारची मंडळी जोडल्या गेली, पत्रकार मंडळी आमच्या सोबत आहेत. म्हणून हे मोठं काम करण्यासाठी आपल्याला मोठा एक प्रकारचा कार्यक्रम हातात घ्यावा लागेल, तरच मोठ्या प्रमाणात लोक जुळतील. म्हणून राष्ट्रधर्म आणि राष्ट्रीय सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टीनं राष्ट्रसंतांचं हे कार्य खऱ्या अर्थानं या देशामध्ये उमटून दिसेल अशा पद्धतीचं आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं स्वप्न तेव्हाच साकार होईल की माझ्या या देशातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब यांचं जीवन जर सफल झालं, त्यांचा विकास झाला, त्यांचं परिवर्तन झालं, कुठल्याही बुवाबाजीच्या फंदात न पडता या राष्ट्रधर्माच्या कार्याला ग्रामगीता वाचून सुरुवात करावी, एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. आणि आज सायंकाळी आपल्या घरातच सामुदायिक प्रार्थना करावी. 7 वाजता राष्ट्रवंदना करून ग्रामजयंती साजरी करावी. राष्ट्रसंत युवा फाउंडेशन अकोला ग्रुपच्या माध्यमातून फेसबुक लाईव्ह मार्फत आपल्या समोर विचार व्यक्त करण्यात आले आणि आपण घराघरात हा विचार ऐकण्याचं काम निश्चितच केलं असेल. मी आपल्याला धन्यवाद देतो आणि राष्ट्रसंतांचं पुनश्च मी या ठिकाणी ग्रामजयंती, त्यांचा जन्मदिवस ग्रामजयंतीच्या माध्यमातून मला वाटते कोरोना जरी हा आजार असला, विषाणू असला, परंतु जास्तीत जास्त प्रमाणात या फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून मोठं काम आज रोजी झालेलं आहे आणि होत राहावं ही गुरुदेवचरणी प्रार्थना करतो. पुनश्च आपल्याला विनंती करतो की घरातच राहून सामुदायिक प्रार्थना करायची आहे आणि 7 वाजता साधारणतः राष्ट्रवंदना करून राष्ट्राला समर्पण करून आपली ही ग्रामजयंती साजरी करायची आहे. धन्यवाद. जय गुरु.